नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बाकी 20 रुपयांचं काय या पाठामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 5 बाकी 20 रुपयाचं काय हा धडा शिकत आहोत आणि ह्या पाठाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या मागील सेशन मध्ये आपण राजूचा जो स्वभाव, राजूचे जे गुण होते त्याच्याबद्दल लेखकाने दिलेला परिचय अभ्यासला। आता खरोखर राजूने विकासच्या साहेबांची फसवणूक केली होती की नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अजूनही मिळालेलं नाही। तर ह्या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला या सेशन मध्ये नक्की मिळणार आहे। तर जाणून घेऊया पाठाच्या परिच्छेदमधून की खरोखर विकासच्या साहेबांचं राजूने फसवणूक केली होती की नाही। सगळ्यांनी पुस्तक काढायचं आहे। यातील परिच्छेदमध्ये आपण पाहिलं की रुग्णालयातील पेशंटच्या नातेवाईकांना राजूचं फार कौतुक होतं। कारण की राजू प्रत्येकाने सांगितलेले काम करून द्यायची, त्यांना मदत करायचा। एकतर त्यांनी काय केलं होतं की गरजू व्यक्तींना अन्नाची सोय करून देण्याचा प्रयत्न केला होता। त्याच्या व्यतिरिक्त रुग्णांचे जे नातेवाईक असेल त्यांना काही आणून देण्याचं काम सुद्धा तो करायचे। वस्तू आणण्यासाठी तो काम सांगितलं जायचं। आणि जर कधी रुग्णाच्या नातेवाईकांना कुठे बाहेर जायचं असेल तर ते व्यक्ती राजूला रुग्णांकडे लक्ष देण्यासाठी सुद्धा सांगायचे। मग अशी सगळी छोटी मोठी कामं तो करायची। त्यामुळे त्या बी विंग मधील रुग्णाच्या नातेवाईकांना राजूचे फार कौतुक वाटू लागले होते। कार्यालयाच्या बाहेर असलेल्या हॉटेलमधून विकास रोज पाण्याची बाटली घेत असे। आता बघा पुढील परिच्छेदमध्ये विकास काय करायचं याचं वर्णन केलेलं आहे की विकास आता काय जवळजवळ 1 महिन्यापासून परळच्या टाटा रुग्णालय सेंटरमध्ये इजा करत होता। त्याच्या मेहुणीला सुद्धा तिथे ऍडमिट केलेलं होतं आणि त्याचं जे कार्यालय होतं, ऑफिस जे होतं ते तिथे जवळ होतं। मग दिवसातून तो 2 वेळा सकाळ आणि संध्याकाळ विकास दवाखान्यात जायचा। मग अशा वेळेस आहे ना, दवाखान्यात जायच्या आधी किंवा नंतर काय करायचा, कार्यालयाच्या बाहेर असलेल्या एका हॉटेलमधून विकास रोज पाण्याची बाटली विकत घेत असे। पण एक दिवस त्याला कार्यालयामध्ये पोहोचायला उशीर झाला, म्हणून त्याने राजूला पाण्याची बाटली कार्यालयामध्ये पोहोचवायला सांगितलं। आता बघा त्याला तो अगोदर दवाखान्यात गेला असेल आणि तिथे डबे वगैरे देऊन त्याला त्याच्या कार्यालयामध्ये जायचं होतं, पण त्याला कार्यालयामध्ये जायला उशीर होत होता। त्यामुळे त्याने राजूला काय काम सांगितलं की तो पैसे दिले आणि पाण्याची बाटली त्या हॉटेलमध्ये आणून कार्यालयामध्ये सोडायला सांगितलं, पोचवायला सांगितलं। पाण्याच्या बाटलीचे पैसेही त्याच्याजवळ दिले। राजू अधूनमधून विकासला पाण्याची बाटली पोहोचवू लागला। मग बघा अशा रीतीने जेव्हा विकासने त्याला एकदा काम सांगितलं आणि ते काम उत्तम रीतीने केल्यामुळे राजू मग विकासला अशी रोज मदत करू लागला। अधूनमधून पाण्याची बाटली हॉटेलमधून विकासच्या कार्यालयामध्ये नेऊन देऊ लागला। हे काम राजू आनंदाने करी। विकासच्या साहेबांनी राजूला बऱ्याच वेळा विकाससाठी पाण्याची बाटली कार्यालयामध्ये आणून देताना पाहिले होते। मग बघा हे जे काही काम करायचं ना, छोटे मोठे काम तो फार आनंदाने करायचं। आणि जेव्हा विकाससाठी तो हॉटेलमधून कार्यालयामध्ये पाण्याची बाटली आणून द्यायचा, तर ही गोष्ट आहे ना बऱ्याच वेळा राजूच्या साहेबांनी सुद्धा पाहिली होती। असंच काल सकाळी तो कार्यालयामध्ये विकाससाठी पाण्याची बाटली घेऊन आला होता। त्याने एक पाण्याची बाटली विकासच्या साहेबांनाही दिली। त्यावेळी साहेब म्हणाले, 20 रुपये सुट्टे नाहीत, 100ची नोट आहे। त्यावर राजू म्हणाला, सर द्या ती नोट, मी 80 रुपये आपल्याला आणून देतो। साहेबांची 100 रुपयाची नोट घेऊन राजू गेला, तो अद्याप आलाच नाही। तर बघा ह्या अगोदरच्या पॅरेग्राफ मध्ये किंवा परिच्छेदमध्ये आतापर्यंत आपण काय पाहिलं की राजूची आणि विकासची ओळख कशी झाली, तो कशा रीतीने विकासची कामं करू लागला आणि राजू सुद्धा आनंदाने काम करत होता। मग राजू विकासच्या कार्यालयामध्ये येऊन त्याला रोज अधूनमधून पाण्याची बाटली देऊ लागला आणि ही गोष्ट साहेबांनी सुद्धा पाहिली होती। तर जेव्हा पहिला प्रसंग आपण पाहिला होता की साहेब फार चिडले होते विकासवरती
आणि विकासला सांगितलं की इथून नंतर आहे ना कार्यालयामध्ये अशा प्रकारची मुलं पुन्हा येणार नाही, याची तू काळजी घ्यायची आहे. तर त्यावेळेस त्या क्षणाला विकासद्वारे लेखकाने आपल्याला विकासची आणि राजूची ओळख कशी झाली आणि कशा रीतीने तो आदल्या दिवशी साहेबांना पाण्याची बाटली आणून दिली होते, तो प्रसंग फ्लॅशबॅक पद्धतीने लेखकाने आपल्यासमोर मांडलेला आहे. मग त्याला ते विकासला सगळं आठवत होतं आदल्या दिवशी काय झालं होतं. तर आदल्या दिवशी सुद्धा विकासच्या साहेबांचा जो प्रसंग आपण पाहिला होता, त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा काय केलं होतं, राजूने विकाससाठी एक पाण्याची बाटली घेऊन आला होता आणि त्यावेळेस आहे ना विकासच्या साहेबांनी सुद्धा त्याला एक पाण्याची बाटली त्याच्याकडे मागितली. एक पाण्याची बाटली विकासच्या साहेबांनाही त्याने मग दिली आणि त्यावेळी साहेब काय म्हणाले, 20 रुपये सुट्टे नाहीयेत. म्हणजे साहेबांकडे किती रुपयाची नोट होती, 100 रुपयाची, आणि पाण्याची एक बाटली किती रुपयाला होती, 20 रुपयाची. 100ची नोट आहे, 20 रुपये सुट्टे नाहीत. त्यावर राजू काय म्हणाला की सर द्या ती नोट, मी 80 रुपये आपल्याला आणून देतो. मग तेव्हा राजू म्हटला तुमच्याकडे सुट्टे नाही तर ठीक आहे, ती 100 रुपयाची नोट मला द्या, मी 20 रुपये पाण्याच्या बाटलीची घेऊन तुम्हाला उरलेले 80 रुपये आणून देतो. साहेबांची 100 रुपयाची नोट घेऊन गेला राजू, तो अद्याप आलाच नाही. मग अशा रीतीने पहिल्या दिवशी जी साहेबांची 100 रुपयाची नोट घेऊन तो बाहेर पडला, कार्यालयाच्या जे बाहेर पडला ना, तो आज आता या क्षणापर्यंत अजून पण तो राजू काही कार्यालयामध्ये परत आलेला नव्हता. राजूने साहेबांना खरंच फसवले असेल का? आता बघा विकासच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, खरंच साहेब जे म्हणतात ते खरंच असेल का? राजूने खरोखर साहेबांचे 100 रुपये घेऊन तो फरार झाला असेल का? खरोखर राजूने साहेबांना फसवलं असेल का? काय झाले असेल नक्की? विकास विचारात गडला. तर अशा रीतीने बघा त्याचा विश्वास बसत होता विकासचा, पण नक्की काय झालं असेल, खरं काय खोटं काय, ह्या विचारामध्ये तो मग्न झाला. कोण? विकास. तेवढ्यात सरात येऊ का, राजूच्याच वयाचा एक मुलगा दारात उभा राहून विचारत होता. साहेब आणि विकासने आधी त्या मुलाकडे आणि मग एकमेकांकडे पाहिले. मग साहेब म्हणाले, ए बोल काय काम आहे? तर बघा ह्या विचारामध्ये मग्न असतानाच अचानक एक राजूच्याच वयाचा मुलगा कार्यालयामध्ये आला आणि कार्यालयाचं जी कॅबिन होती साहेबांची आणि विकास ज्या साहेबांच्या कॅबिन मध्ये उभा होता, तिथे त्या कॅबिनच्या दरवाज्यामध्ये उभा राहून तो परमिशन मागतो की सर आतमध्ये येऊ का? तर साहेब आणि विकास एकमेकांकडे पाहू लागले. कारण की साहेब जोपर्यंत परमिशन देत नाही तोपर्यंत विकास थोडी बोलणार ना की तू आतमध्ये येऊ शकतोस, कारण की ते कॅबिन कोणाचं होतं, साहेबांचं. आणि दुसरं कारण म्हणजे साहेबांनी त्याला आत्ताच सांगितलं होतं ना की इथून पुढे कोणत्याही मुलाला कोणत्याही कारणास्तव तू कार्यालयामध्ये बोलवायचं नाही. त्यामुळे विकास तिथे काहीच बोलला नाही. मग विकास आणि साहेब एकमेकांकडे पाहिलं आणि साहेबानेच मग त्या मुलाला आतमध्ये येण्यासाठी सांगितले. ए बोल काय काम आहे? सर मी इरफान, राजूचा मित्र. बोलता बोलता त्याने खिशातून 100ची नोट काढली. मग बघा अशा रीतीने तो जो मुलगा आला होता, जो विकासच्याही परिचयाचा नव्हता आणि साहेबांच्याही नाही, मग त्याने त्याची माहिती देऊ लागला. मी कोण आहे? इरफान, आणि मी राजूचा मित्र आहे. आता बघा राजूचा स्वभाव आपण पाहिला होता, मनमिळाऊ होता की नाही, सगळ्यांना मदत करायचा, सगळ्यांची कामं करायचा. त्यामुळे त्याच्याच वयाच्या मुलाबरोबर त्याची ओळख झाली होती, परिचय झाले होते आणि त्याची मैत्री निर्माण झाली होती ते दोघांमध्ये. मग तो सांगतो की मी राजूचा मित्र आहे. बोलता बोलता त्याने काय केलं, खिशातून 100 रुपयाची नोट काढली. ती नोट साहेबांसमोर धरत इरफान म्हणाला, सर ही नोट राजूने तुम्हाला द्यायला सांगितली आहे. बघा आता जेव्हा हा प्रसंग आला की इरफान आला आणि पहिल्या दिवशी जी साहेबांकडून राजूने जी नोट घेतली होती ना, ती राजूने इरफान मार्फत साहेबांना परत नेऊन देण्यास सांगितले. विकास आणि साहेब दोघेही चकित झाले. त्यांना आश्चर्य वाटलं. राजू कुठे? विकासने विचारले. आता बघा राजू आला नव्हता ना पैसे रिटर्न करायला, राजू नव्हता आला, त्याचाच दुसरा एक मित्र इरफान आला होता. म्हणून विकासने काळजीने विचारले, आणि राजू कुठे आहे? सर तो कालच गावाला गेला. साहेब म्हणाले, का?
त्याच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली. गावी जाण्याआधी त्याने ही नोट तुम्हाला द्यायला सांगितली होती, असे म्हणत इरफान आला तसा बाहेर पडला. मग बघा, अशा रीतीने तो पैसे परत करायला का नाही आलं याचं कारण या परिच्छेदमध्ये लेखकाने दिलेलं आहे. काय सांगत आहेत, इरफानने काय माहिती दिलेली आहे की जेव्हा काल तो सरांच्या कार्यालयामधून दवाखान्यात पुन्हा गेला ना, तर त्याच वेळेला त्या क्षणी इरफानची आई बरी झाल्या कारणाने डॉक्टरांनी इरफानच्या आईला दवाखान्यातून सोडलं होतं, म्हणजे सुट्टी दिली होती. आणि म्हणून आता ते बघा, दवाखान्यातून सुट्टी दिल्यानंतर पण भरपूर फॉर्मॅलिटीज असतात. त्यांना फॉर्म भरून द्यावे लागतात, त्यांचं बिल पेमेंट करावं लागतं, परत आणलेलं सगळं सामानाची आवरावर करावं लागतं. म्हणून त्याला परत त्या कार्यालयामध्ये जायला वेळ नसेल भेटला. मग गावी जाण्याआधी त्याने काय केलं होतं, त्याचा जो मित्र होता इरफान, त्याच्याकडे ती नोट दिली आणि त्याने त्या कार्यालयामध्ये सरांना नेऊन देण्यासाठी सांगितलं. असे म्हणत मग इरफान आला तसा बाहेर पडला. विकास आणि साहेब दोघेही थोडा वेळ स्तब्ध झाले. स्तब्ध झाले म्हणजे शांत झाले. का शांत झाले असतील, कारण की पाठाच्या सुरुवातीच्याच परिच्छेदमध्ये पाहिले होते की आपण विकासचे साहेब फार चिडले होते. का? कारण की त्यांना काय वाटलं होतं, राजूने त्यांची फसवणूक केली की तो 80 रुपये घेऊन लंपास झालेला आहे. मग साहेब म्हणाले, विकास मला माफ करा, माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे, त्या मानाने मी फार अनुभवशून्य आहे. मग बघा, अशा रीतीने ते विकासच्या साहेबांनी जो गैरसमज करून घेतला होता की राजूने त्याची फसवणूक केलेली आहे, तर खरोखर ती फसवणूक झालेली होती का? नाही. मग विकासच्या साहेबांना त्यांच्या मनातील हा गैरसमज त्यांनी करून घेतला होता राजूच्या संदर्भात, तो त्या इथे दूर होतो. ह्या प्रसंगातून आपल्याला काय समजतं की विकासच्या साहेबांची फसवणूक खरोखर राजूने केली होती का? नाही. त्याला जर फसवणूक करायची असती तर त्याने इरफान मार्फत पैसे दिले असते का? नाही. तसं पाहायला गेलं तर त्याला किती रुपये साहेबांना परत करायचे होते? 80 रुपये. पण घाई गडबडीत त्याच्याकडे पैसे सुटले नसतील, म्हणून त्याने पूर्ण 100ची नोट साहेबांना नेऊन द्यायला सांगितली. मग अशा रीतीने 80 रुपये रिटर्न करण्याच्या ऐवजी पूर्ण 100 रुपये दिल्या कारणाने साहेबांना ती जी पाण्याची बाटली होती त्याचा खर्च, साहेबांच्या पाण्याचा खर्च राजूनेही गरीब असताना सुद्धा राजूने स्वतः केला आणि त्यांना ते पाण्याचे बाटलीचे पैसे द्यावे नाही लागले, म्हणजे ती बाटली एकंदरीत त्याला फुकट मिळालेली आहे. मग अशा वेळेस विकासकडे ते साहेब जो काही गैरसमज झाला होता त्याच्याबद्दल क्षमा मागतात, माफी मागतात. म्हणजे बघा, एकीकडे आपल्याला साहेबांचं थोडं रागीट स्वभाव पण दिसतो, पण जेव्हा त्यांना त्यांची चूक उमगली तेव्हा त्यांनी त्यांच्या विकासकडे क्षमा मागितली, माफी मागितली आणि काय सांगितलं की माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे, त्या मानाने मी फार अनुभवशून्य म्हणजे मला काहीच अनुभव नाही, पण तू राजूला जे काही ओळखलं होतंस तर तुझं हा माणसं ओळखण्याचा जो गुण आहे तो खूप चांगला आहे की तू राजूला ओळखण्यात कुठे कमी पडलेला नाही. राजूच्या संदर्भात जो गैरसमज झाला होता तो मला कोणत्याही प्रकारचा अनुभव नसल्या कारणाने झाला होता. आता त्याला बघा, साहेब काय म्हणतात की या नोटेतले 80 रुपयेच माझे आहेत, पण बाकी 20 रुपयांचं काय? आता तसं बघायला गेलं तर साहेबांना परत पैसे किती द्यायचे होते? फक्त 80 रुपये. मग 20 रुपये आता त्यांच्याकडे एक्स्ट्रा आलेले आहेत आणि ते कोणाचे होते वास्तविक पाहायला गेले तर ते राजूचे होते. म्हणून बघा, ह्या धड्याचं शीर्षक काय दिलेलं आहे, टायटल काय दिलेलं आहे की बाकी 20 रुपयांचं काय. मग आता हे 20 रुपये कुणाचे होते तर ते राजूचे होते. मग आता ह्या बाकी 20 रुपयांचं मी काय करू, असा प्रश्न साहेबांच्या मनामध्ये पडला. यावर विकासही निरुत्तर झाला. मग ह्या प्रश्नाचं उत्तर विकासकडे सुद्धा नव्हता, निरुत्तर होणे, त्याच्याकडे उत्तर नव्हते. मग आता तुम्ही सांगा भाऊ, तुम्ही विचार करा भाऊ, मग ह्या 20 रुपयाचं साहेबांनी काय करायला पाहिजे? खर्च करून टाकायला पाहिजे का? नाही. जसं राजू इतरांना मदत करायचा तसंच त्या 20 रुपयामार्फत साहेब सुद्धा गोरगरिबांना मदत करू शकतात. ते 20 रुपये गोरगरिबांना ते देऊ शकतात किंवा त्या 20 रुपयातून गोरगरिबांसाठी ते काहीतरी फळं
किंवा काही बिस्किट वगैरे घेऊन त्या 20 रुपये जे त्यांच्याकडे होते त्याचं ते सार्थक करू शकतात, जेणेकरून राजूने जी समाजसेवा केली होती ती समाजसेवा त्यांच्या हातून घडू शकते. किंवा मग असेच 20 रुपये ते दर महिन्याला दर आठवड्याला जमा करून एक विशेष ठराविक रक्कम जमा करून ते गोरगरिबांना त्या पैशातून मदत करू शकतात. तर अशा रीतीने त्या बाकी उरलेल्या 20 रुपयांचा काहीतरी चांगला उपयोग साहेबांनी नक्कीच केला पाहिजे. मग अशा रीतीने आपल्याला पाठाचं शीर्षक पण कळालेलं आहे आणि या पाठातून राजूने खरोखर साहेबांची फसवणूक नव्हती केली याचं या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. तर या पाठामध्ये आलेले कठीण शब्दांचा अर्थ आणि वाक्यप्रचार आता आपण पाहूया. शब्दार्थ: स्तब्ध, शांत, अधिकार, हक्क, अनुभवशून्य, अनुभव नसलेला. वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ. ह्या संपूर्ण पाठामध्ये आलेले वाक्यप्रचार आपण ह्या सेशनमध्ये पाहणार आहोत. पुळका येणे, बाजू घेणे, आवाहन करणे, एखाद्या गोष्टीसाठी सांगून तयार करणे, भरती होणे, दाखल होणे, हात पसरणे, मदत मागणे, हायसे वाटणे, समाधान वाटणे, जीव भांड्यात पडणे, ध्यान देणे, लक्ष देणे, विचारात घडणे, खूप विचारात बुडणे, चकित होणे, आश्चर्य वाटणे, निरुत्तर होणे, गप्प बसणे, बोलती बंद होणे. तर अशा रीतीने विद्यार्थ्यांनो हा पाठ इथे संपतो आहे. पण या छोट्याशा संक्षिप्त कथेतून आपल्याला राजूचे बरेच काही गुण मिळालेले पाहायला मिळतात की त्याच्यामध्ये समाज करण्याची जी वृत्ती होती, समाज सेवा करण्याची जी वृत्ती होती ती नक्कीच आपण आत्मसात केली पाहिजे. त्याच्यातला प्रामाणिकपणा आपल्याला दिसला. तर अशा निस्वार्थी आणि निरागस राजूचे गुण आपण या पाठाच्या माध्यमातून नक्कीच आत्मसात केले पाहिजे. हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.